नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मी श्वेता. तर इथं मस्त मजा मस्ती चालली आहे सगळ्या लेकरांची. हे बघा, काल अंशू आलाय. अंशू गेला होता त्याच्या आजोळी. बघ ना अंशू इकडं. अंशू नको तुला आंबा? तिकडे बघा आंबा नको का बर? गोड नाही? गोड गोड आहे की खा की. सगळं खाल्लाय आता संपवलाय आणि इथं मला आंटीला नको होता. आंटीचं इथं रस बनवणं चाललंय. तर आजचा बेत आहे पुरण आणि पोळी आणि रस. तर इथं वहिनी रस बनवत आहेत. बघा इकडे, बोला थोडं. का बरं. तर नवीन नवीन कॅमेरा समोर कुठं तेवढं हे होतंय बोलायला, म्हणून वहिनी हे करत होतं. तर इथं रस चाललाय बनवणं. मस्त आंब्याचा रस गर काढून घेतलाय सगळा. आता ह्याला मिक्सर मध्ये काढून मस्त पैकी रस बनवायचे. दुसरे छोट्या भाऊजाईकडे घेऊन हिला आधी बघितलंय तुम्ही, सगळ्यात छोटी भाऊजाई आहे माझी, म्हणून हिचं नाव घेऊन राणी. हा, नाव ज्ञानेश्वरी आहे पण घरी लाडानं राणी म्हणतात. तर इकडं पुरणपोळी चालली. तर इथं पुरणपोळी बनवणं चाललंय. हे बघा, पुरण सगळं तयारी करून घेतली ज्ञानेश्वरीनं राणीनं. तर इथं चालले पोळी. सुरुवातीला हे करून घेतली निवद. आता पुरणपोळी बनवणं चाललंय. बघावर बोलायचं का काही नाही? होय राणी, काय काय ते सांग बरं. अजून काय बनवायला जास्त कोणतं आवडते? पुरणपोळी, अजून बिर्याणी, अजून ढोकळा. हा, राणीच्या हातचा ढोकळा बनवायचा, शूट करायचा व्हिडिओ. तो लवकरच येईल. आणि ह्या वहिनी बनवत गर्डेल रेसिपी. बघा इकडं वर. आता हे सगळं नवीन नवीन आहे आमच्यासाठी बरं, म्हणून जरा कॅमेरा समोर यायला होतंयच थोडंसं. तर रेसिपी गर्डेलची पण येईल आणि राणी पण बनवणार आहे. आता सगळ्याला व्ह्युअर्सला वाटत असेल ननंद मारला आली ना, सगळ्याला कामाला लावली. होय, असं आहे का? हाय, हो मला. हा, बघा खरं आलं बघा आज कॅमेरा समोर. इकडं आई बसली आणि सगळ्यात मोठी वहिनी गेले कॉलेजला, म्हणजे परीक्षा चालू आहेत त्यांच्या, गेलेत ते. अंशू माझ्या छोट्या भावाचा मुलगा. आता अंशू तुम्हाला नाव सांगणार आहे. हा, नाव सांग. हा, अंश. पप्पाचं नाव? हा, आणि मम्माचं? हा, ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी शल्लाळकर. अजून आईचं? सुनीता शल्लाळकर. हा, बाबाचं? हा, विलास बाबा. अंशू भावाचा, छोट्या भावाचा मुलगा. तुझं नाव काय? मी कोणा? कुणाची आहोत तू? उतरायच्या खाली. कच हा, काढू मोबाईल काढू. अंशू मोबाईल काढ म्हणला. काढून काय करायचं? मामाचं नाव सांग. मामाचं नाव? मामाचं नाव काय? काढू. बरोबर काढते. थांब काढते. काढून तुझ्याजवळ देऊ का मोबाईल? हा, कशाला? तर इथं दोघींचं पुरणपोळी बनवणं चाललंय. सुरुवातीला राणीच बनवत होती पोळ्या, पण सिंधुवहिनीनं म्हणले की मी लाटते
आणि तुम्ही मला उंडे भरून द्या. मग इथे राणी उंडे भरून देते लेकरांना बाहेर बोलत बोलत. बच्चे पार्टीला सांभाळावं लागते कारण की बाहेर एकमेकाला मारून तर घेत आहेत, काय तर करतात. आई बसली आहे बाहेर तरी सुद्धा मग त्यांचं चालूच असते. मध्येच काहीतरी कुणी काहीतरी बोललं बघा, दोघे हसतायत. आणि आमच्या इथं एकदम आगाव, एवढे आगाव आहेत बच्चे कंपनी की खूपच सारखं लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे. मग आता इथं चाललंय दोघी म्हणलं की पटपट होते. पुरणपोळीचं किचकट काम असतंच बघा. कोणत्याही सणावाराला ह्याला त्याला म्हणलं की पुरणपोळी हे जरा वेळ खाणारच आहे. आणि त्यातल्या त्यात दोघी तिघी मिळून केलं की मग लवकरात लवकर होते. आणि एकटीला म्हणलं की जरा वेळच लागतो या स्वयंपाकाला. तर इथं आमच्या ननंद भाऊजाची पण गप्पा चालले. एकीकडे तर पुरणपोळी पण होते, आमच्या इकडे बोलणंही चाललंय. एका कामात दोन कामं होत आहेत. आणि सकाळी नाश्ता झाला होता आमचा, सगळ्यांनीच नाश्ता केला होता. पण आता दुपारची वेळ झाली आहे, सगळ्यांना भुका लागल्यात आणि लेकर पण म्हणतात बाहेर की जेवण झालं का, जेवायला झालं का. तर आता इथं होत आल्यात पोळ्या. तर आता यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या बच्चे पार्टीला जेवायला जेवू घालणार होतो. सगळे छोटे छोटे, त्यांना मम्मी लोक खाऊ घातल्यावरच ते पोट भरून जेवतात, नाहीतर मग थोडं असंच वाढून दिलं की ते पोट भरून खात नाहीत. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्यांना आम्ही पोट भरून जेवू घालून मग नंतर पप्पा, श्रेयाचे डॅडी, भाऊ हे येणार होते जेवायला. हे झाल्याच्या नंतर मग आम्ही बसलो जेवायला. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद, कारण की आमच्या चॅनलला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. खूप चांगल्या प्रमाणात व्ह्यूज वाढतात. पण तुमचे धन्यवाद तर आहेतच, त्यासोबत माझी तक्रार पण आहे. व्ह्यूज वाढतात पण सबस्क्रायबर वाढत नाहीत. त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जावा, कारण की व्हिडिओ बनवण्यामागे खूप मेहनत लागते. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. आणि हो, आता याच्यानंतर छान छान आमचे ब्लॉग्स कंटिन्यू येत जातील. 2 ते 3 दिवसाला तुमच्यापर्यंत आमचे ब्लॉग्स येतील, असं आम्ही टाईम टेबलच बनवलं आहे. आणि व्यवस्थित छान छान ब्लॉग्स येतील. आणि हो, आमच्या चॅनलवरती कुकिंगशी रिलेटेड आणि जे काही घरामध्ये DIY किंवा मला मेकअपची पण खूप आवड आहे. आणि मराठी मेकअप कसा करायचा, आणि माझा ब्युटी पार्लरचा पण कोर्स झाला आहे, त्याच्याविषयी मला जेवढे जमेल तेवढे टिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. आणि मला घर डेकोरेशन करायचं त्याच्यामध्ये पण खूप आवड आहे. अशा ज्या काही घरामधल्या ज्या गोष्टी आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि हो, श्रेयाच्या डॅडीला पण कुकिंगची खूप आवड आहे, ते पण आपल्या ब्लॉग्समध्ये दिसणार आहेत पुढे. त्यांना कुकिंगची आवड असल्यामुळं ते छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ. यूट्यूबला व्हिडिओज बनवण्यासाठी जेव्हा मी ठरवलं तेव्हा मिस्टरांनी मला फुल सपोर्ट केला. इवन सुरुवातीला त्यांनी मला भरपूर हेल्प केली की व्हिडिओज कसे बनवायचे, कोणत्या प्रकारचे बनवायचे आणि कसं शूट करायचं. त्यांनी मला म्हणजे व्यवस्थित सगळं सांगितलं. इवन आता मी फक्त व्हिडिओ शूट करते, पण बाकीचं काम तेच करतात, एडिट करायचं. त्यांनी मला शिकवलं पण एडिट कसं करायचं. आणि त्यांचा फुल सपोर्ट आहे, त्याच्यामुळंच मी हे सगळं करू शकते. आणि सांगायचं एवढंच होतं की या सगळ्या मागे खूप मेहनत लागते. तर प्लीज हेच सांगायचं आहे तुम्हाला की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण सगळा स्वयंपाक झालाय. आता चिल्लर पार्टीचं चाललंय जेवण. आणि इथं आता गरमी होते मस्त. पूर्णाच्या पोळ्या झाल्या. गरमी आज खूप आहे आमच्याकडे, खूप. रात्री पाऊस येतो का काही की असं वाटतंय.
मग झाला स्वयंपाक. हो झाला. सिंधू वहिनीला काय आवडते? पोळ्या आवडतात का का मटण आवडते? दोन्ही आवडते. आणि राणीला चिकन. चिकन आवडते राणीला. आणि पोळ्या तर आवडीच्याच आहेत सगळ्यालाच आवडते. लेकरं आमच्या इथे लेकरं तर सगळ्यांनाच आवडतात पोळ्या. पोळ्या हे खाल्ल्याच पाहिजे. केलं कधी तर बनवलं जाते सणावाराला, त्याच्यामुळे लेकरं आमच्या इथे आवडीने खातात. आणि रस पोळी हे तर एक कॉम्बिनेशन एकदम भारी लागते. आणि अजून काय? व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. चिवची मम्मी तर म्हणले, आधीच म्हणले मी, 3 भाऊजं आहेत मला. ही 1 नंबरची आणि 2 नंबरची सगळ्यात मोठी शिवची मम्मी. ती पण आहे आधीच्या व्हिडिओमध्ये त्या पण. तर व्हिडिओला इथंच थांबूया आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. आणि यानंतर खूप छान छान व्हिडिओ येणार. तुमचा प्रतिसाद पण खूप छान आहे. लोक बघायला पण, तुम्ही बघायला पण लागलाय व्हिडिओ. खूप तुम्हाला आवडायला लागलाय. हाय अंशू, हाय कर अंशू, हाय कर. आता काय खाल्लास रे तू? पोळी आईनं चारली. म्हणा तुम्ही पण या म्हणा खायला. म्हण पोळी या खायला म्हण अंशू. नाही, आता भांडणं झाले संघर्षाचं अंशूचं, त्याच्यामुळे मूड नाही त्याचा. तर व्हिडिओला इथंच थांबूया आणि भेटूया नवीन एका छान दुसऱ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.